ए तू तू काय करतेस इथे? तू काय करतोयस इथे? हे माझं घर आहे. तुझं घर आहे ना, मग असं बाहेर काय करतोयस घराच्या? हा, आणि तुला लाज नाही वाटत का रे असं चोरासारखं स्वतःच्याच घरात बघतोस? मी तर विसरूनच गेले, काकांनी तुला घराबाहेर काढलं ना, तरी तू निर्लज्जासारखा इथेच उभा आहेस. निघ नाही तू. गप 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 जरा. मी माझ्या घरात कुठेही राहीन, आत राहीन, बाहेर राहीन, छतावर चढेन, नाही तर हवेत तरंगेन. तुला काय करायचंय? अरे काय बोलू निर्लज्जीसारखा आत? तुला काय करायचं का मी इथून आतमध्ये बघेन, नाही तर आत जाऊन बाहेरचं बघ. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू जा ना, तू जा, तुझी रिक्षा चालव. हे बघ, मला काय करायचं ते मी करते, पण मला तुला हे सांगायचंय, तू थोडा काहीतरी कामधंदा वगैरे कर. अरे म्हणजे कसं असं बाहेर नाही राहावं लागणार तुला. तू निघ. तू हळू बोल. तू हळू बोल. तू जास्त बोल नको. तू हळू बोल. प्रीती, अगं तिकडे कुठे? इथे बस ना खुर्चीवर, समोरासमोर बसून बोलू. ये बस खुर्चीवर. अगं उभी का बस ना. कसला आवाज आला? मला बघू दे, मला बघू दे ना. बाजूला. अरे असं कसं बाजूला? काय चाललंय? तुझी बहीण खुर्चीवरनं पडली. काय? एक मिनिट थांब. कशी? एक मिनिट. तिने ना काहीतरी चुकीचं उत्तर दिलं, त्यामुळे ना आत्यानी खुर्ची फेकून मारली. हे बघ, हे सगळं जे चाललंय ना ते अगदी चुकीचं चाललंय. तुम्ही माझ्या ताई बरोबर असं वागू शकत नाही. मला हे सहन होत नाही. मी चालले. अरे येडी आहेस काय येडी आहे का? अरे बंकच करत होतो. माझ्या बरोबर अशी मस्करी करायची नाही, कळलं ना? गप्पा बस. तुला असा त्रास देताना मला खूप त्रास होतोय, पण माझ्या स्वरासाठी तू योग्य मुलगी आहेस की नाही मला पाहायचंय. त्यासाठी तुला मला दुखवायलाच लागणार आहे. सॉरी आत्या, ते धूळ खूप होती ना त्यावर, म्हणून बाहेर झटकून आले. इथे झटकलं असतं तर इथे धूळ झाली असते. अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? नाही, गप्पा मारायच्यात ना अजून तुझ्याशी मला, पण चहा घेऊया ना आधी. चहा घेतेस ना तू? शोभा, चहा आण. बस, आता धूळ नाहीये. बस आण चहा आण. घे. ह्या चहात तर मीठ घातलंय. ही आत्या बहुतेक हे सगळं मुद्दाम करते. हिला हेच बघायचं असेल ना की मी कधी चिडते. पण आज मी चिडणार नाही. आज सगळं सहन करेन, पण एकदा मी या घरात आले ना की सहन करायची वेळ तुमची. आज हा चहा मुद्दाम बिघडवलाय ना तुम्ही. उद्या नाही तुमच्या आयुष्याची चहा कॉफी केली ना तर नाव नाही लावणार प्रीती सावेकर. हे बघ, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. मी चालले माझ्या ताईला घेऊन. एक मिनिट थांब. मी काय म्हणतो ते नीट ऐक. हे बघ, हे सगळं अनायसे जुळून आलंय. हा म्हणजे आपण जुळून आणलंय, तर तू आता उगाच कळ काढू नकोस. जे काय चालू आहे ते सगळं चांगल्यासाठीच चालू आहे ना. मग कशाला तू जाऊन तिथे खो घालतेस? माझी आत्या खूप चांगली आहे. ती असं काही वागणार नाही तिच्याशी. तू काळजी करू नकोस. तू फक्त 2 मिनिटं थांब. माझा ऐक, शेवटचा ऐक.
ज्योती तू म्हणते ते ठीक आहे, मुलगा खूप चांगला आहे, पण त्यांच्या बाजूनं काहीच घडत नाहीये अगं. म्हणजे त्यांनी आपल्या प्रीतीला पसंत केलंय नाही केलंय काहीच कळत नाहीये. आणि खरं सांगू का, आपल्या प्रीतीवर आता माझा विश्वास नाहीये. म्हणजे ती म्हणतीये मी सगळं व्यवस्थित करून आले, पण खरंच तसं झालंय की नाही झालंय आपल्याला कसं कळणार? अगं आई, तू किती टेन्शन घेते सगळ्या गोष्टींचं. जगातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. जितकं आपल्या हातात आहे तेवढं केलंय आपण सगळं, हो की नाही? आता बघू पुढचं पुढे. सुरू, मी तुला जेवढं ओळखतो त्यावरून प्रीती जरी या घरात सून म्हणून आली तरी तुझ्या परीक्षा काय संपणार नाहीच आहेत. तेव्हा आता किती वाट बघणार? चांगल्या गोष्टींना वेळ नको लावायला. ठीक आहे, मग ठरव काय करायचं ते. माझं ठरलंय काय करायचं ते. प्रश्नच मिटला. हा. हॅलो, नमस्कार जयश्रीताई, पुरुषोत्तम बोलतो. बोलू शकतो का 2 मिनिटं? हो बोला ना. मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा जो काही प्रकार झाला त्याला आता 2-3 दिवस उलटून गेले. त्यामुळे आता तुम्हाला त्यातून बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला असणार. तेव्हा आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पुढे जायला हरकत नाही ना. हो, आमची सुद्धा काहीच हरकत नाहीये. झालं तर मग. तेव्हा आता तुमची मुलगी लग्न करून कुठल्या घरी जाणार आहे हे तुम्हाला कळायला हवं. तर तुम्ही उद्या सकाळी आमच्या घरी सगळे या. आपण भेटूया आणि पुढच्या गोष्टी ठरवून टाकूया.